नागपंचमीला सापांची पूजा का केली जाते? नागपंचमीची ही कथा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलीच नसेल. एकदा राजा परीक्षित यांचं मन कलियुगने भ्रष्ट केलं. त्या अवस्थेत त्यांनी एक मोठा अपराध केला. त्यांनी ध्यानस्थ असलेल्या ऋषी शमी यांच्या गळ्यात मृत साप घातला. ऋषी ध्यानात असल्यामुळे काही बोलले नाहीत, पण त्यांच्या पुत्राने ऋषी शृंगीने जेव्हा हा अपमान पाहिला तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी राजा परीक्षितांना शाप दिला. 7 दिवसांच्या आत तक्षक नावाचा नाग तुला डसेल आणि तुझा मृत्यू होईल. जेव्हा राजा परीक्षितांना हा शाप समजला, त्यांनी शांतपणे तो स्वीकारला. आपले राज्यपुत्र जन्मेजय याच्याकडे सोपवले आणि गंगेच्या किनारी जाऊन सुखदेव मुनींकडून श्रीमद भागवत ऐकू लागले. 7व्या दिवशी तक्षक नागाने रूप बदलून येऊन राजाच्या संरक्षणाला चकवा दिला आणि राजा परीक्षितांना डसून त्यांचे प्राण घेतले. परंतु कथा इथेच संपत नाही. राजा परीक्षिताच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राजा जन्मेजय याने वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्याचा निर्णय घेतला. त्याने एक महान सर्पयज्ञ सुरू केला, जिथे मंत्रांच्या जोरावर संपूर्ण सृष्टीतील नाग यज्ञाच्या अग्नीत खेचले जात होते. तक्षक नागाने इंद्राच्या संरक्षणात शरण घेतली, पण यज्ञाची शक्ती एवढी प्रचंड होती की इंद्र आणि तक्षक दोघेही यज्ञाकडे ओढले जाऊ लागले. देवगण घाबरले. त्यांनी नागमाता मनसा देवी यांची आठवण केली. त्यांनी आपल्या पुत्राला ऋषी आस्तिक यांना राजा जन्मेजयाला समजावण्यासाठी पाठवलं. आस्तिक ऋषींनी आपल्या ज्ञानाने राजा जन्मेजयाला प्रभावित केलं. राजाने विचारलं, तुम्हाला काय वर हवे आहे? तेव्हा आस्तिक म्हणाले, हा यज्ञ थांबवा. राजाने आपला वचन पाळून यज्ञ थांबवला. सर्व सर्पांचा संहार थांबला. त्यावेळी सर्व नागांनी ऋषी आस्तिक यांना विचारलं, तुमच्यासाठी आम्ही काय करू? आस्तिक म्हणाले, जो माझं नाव घेईल त्याला कधीही इजा करू नका. त्या दिवसापासून एक पवित्र सण जन्माला आला, नागपंचमी, ज्या दिवशी आपण सापांची पूजा करतो.